मित्रांनो, ज्यावेळेस विषय येतो प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा त्यावेळेस आपण बहुत करून साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट आणि खरेदी दस्त म्हणजेच रजिस्ट्री असे शब्द ऐकत असतो. अनेकांना तर असे वाटत असते की ॲग्रीमेंट केले की आपले काम संपून गेले, परंतु असे नसते. मग कसे असते तर तुम्हाला यासाठी ॲग्रीमेंट म्हणजे काय आणि खरेदी दस्त म्हणजेच रजिस्ट्री म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. कारण या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि जर हा फरक आपल्या लक्षात आला नाही तर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते आणि आपले पैसे देखील अडकून राहू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठेखत आणि खरेदी या बाबतीमध्ये सविस्तर आणि परिपूर्ण माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे साठेखत आपण त्यावेळेस करतो ज्यावेळेस आपणास काही कारणांमुळे ही जमीन खरेदी करता येत नाही, परंतु जमीन चांगली असते आणि जमीन मालकाने ती जमीन अन्य कोणाला विक्री करू नये, ती जमीन आपणासच मिळावी या कारणासाठी आपण जमीन मालकासोबत भविष्यात केले जाणाऱ्या खरेदी खतासाठी एक कायदेशीर करार करतो आणि या कराराला ॲग्रीमेंट म्हणजे साठेखत असे म्हणतात. मग खरेदी खत न होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की खरेदी घेणाऱ्याकडे आत्ता सध्या जमीन मालकाला देण्या एवढे पैसे नसतील आणि काही दिवसांनी बँक किंवा इतर वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज स्वरूपात ते पैसे मिळणार असतील, किंवा एखादे कारण असेही असू शकते की जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी शासकीय परवानगी कायद्याने आवश्यक असते आणि शासकीय परवानगी मिळण्यास 3 महिने 6 महिने किंवा आणखीन जास्तीचा कालावधी लागणारा असतो आणि तोपर्यंत जमीन मालकाला पैशाची आवश्यकता असल्याने त्याला ते पैसे देण्याकरिता जो कायदेशीर आणि नोंदणीकृत करार केला जातो त्या करारास आपण साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल असे म्हणतो. साठेखताचा मुख्य उद्देश हा असतो की ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी खरेदीकरिता ठरवतो आणि आपण जमिनीच्या मालकाला काही टोकन रक्कम देत असतो, त्याचप्रमाणे ठरलेल्या रकमेमधून टोकन रक्कम वजा जाता उरलेले पैसे कधी देणार, ताबा कधी मिळणार आणि खरेदी खत कधी होणार याबाबतच्या अटी एका दस्तऐवजावर लिहिल्या जातात आणि ते रजिस्टर करून घेतले जाते आणि या रजिस्टर दस्तऐवजाला आपण साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल असे म्हणतो. परंतु एक गोष्ट येथे ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की साठेखतामध्ये मालमत्तेची फक्त किंमत ठरलेली असते, परंतु यामध्ये मालकी हक्क बदलत नाही आणि समोरील व्यक्ती म्हणजेच जमिनीचा मालक यामधील अटी पाळत नसेल तर मात्र तुम्ही या साठेखताच्या आधारावर दिवाणी न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी दाद मागू शकता, दावा दाखल करू शकता. आता खरेदी दस्ताबाबत माहिती घेऊयात. बघा, खरेदी दस्त एक असा दस्तऐवज असतो ज्याद्वारे प्रॉपर्टीची संपूर्ण मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असते. खरेदी खत हे अर्थातच दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदवले जातात आणि एकदा का नोंदणीकृत खरेदी खत झाले की महसुली रेकॉर्डला म्हणजे 7/12 उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर वेगळ्या अशा फेरफारने त्या खरेदीदाराचे नाव लागून जाते. साठेखत आणि खरेदी खत यामध्ये सर्वात महत्त्वाचे साधर्म्य म्हणजे समानता ही आहे की या दोन्ही दस्तऐवजांची नोंदणी करत असताना आपणास संपूर्ण स्टॅम्प भरावा लागतो. म्हणजे ज्यावेळेस आपण साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल करतो त्यावेळेस आपण संपूर्ण स्टॅम्प सरकारला भरत असतो, परंतु या साठेखतावरून खरेदी दस्त करून घ्यायचा असेल तर आपण फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्पवर साठेखतावरून खरेदी खत नोंदवत असतो. साठेखत आणि खरेदी खताबाबत माहिती घेतल्यानंतर आपण आता या दोन्हीमधील 3 महत्त्वाचे फरक पाहूयात. यामधील सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे मालकी हक्क. कारण खरेदी खताने आपणास मालकी हक्क मिळतो, परंतु साठेखताने कधीही मालकी हक्क मिळत नाही. त्याचप्रमाणे कधीकधी काही लोक साठेखतामध्ये लिहित असतात की आज रोजी लिहून घेणार यांना या साठेखताद्वारे मालकी हक्क लिहून दिलेला आहे. मग फक्त असे लिहिले म्हणजे मालकी हक्क प्राप्त होत नाही. ॲग्रीमेंटमुळे फक्त आणि फक्त भविष्यात केला जाणारा व्यवहार निश्चित होतो, परंतु रजिस्ट्रीमुळे म्हणजेच खरेदीमुळे आपण त्या मिळकतीचे अधिकृत मालक बनतो. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे जमिनीचा ताबा. बघा, एकदा का खरेदी दस्त झाला की आपणास त्या जमिनीचा ताबा खरेदीने आपोआपच प्राप्त होऊन जातो, परंतु साठेखतामध्ये ताबा मिळेलच असे नसते, कारण साठेखत हे कब्जाचे तसेच बिना कब्जाचे देखील असू शकते. आता तिसरा आणि शेवटचा फरक म्हणजे खरेदी दस्त नोंदवला गेला की त्या खरेदीने खरेदी घेणाऱ्याचे नाव कायद्यातील विहित मुदतीमध्ये गावच्या रेकॉर्डला 7/12 सदरी लागून जाते, परंतु फक्त साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंटच्या आधारावर जरी ते नोंदणीकृत असेल तरीही 7/12 उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर आपल्या नावची नोंद लागत नाही, किंबहुना ते कायद्याने लावताही येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे ॲग्रीमेंट हा खरेदी खताचा पाया आहे आणि खरेदी खत म्हणजेच रजिस्ट्री म्हणजेच खरेदी दस्त हा व्यवहाराचा अंतिम टप्पा असतो. जसे की साठेखत एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, तर त्याकरिता आपणास काही सावधानता देखील पाळली पाहिजे. सर्वात महत्त्वाची सावधानता म्हणजे साठेखत नेहमी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजेच रजिस्टर ऑफिसला नोंदणीकृत करा. 100 रुपये 500 रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा नोटराईज साठेखत अजिबात करू नका, कारण अनेक वेळा एजंट आणि जमिनीचा मालक म्हणतो
की कशाला पैसे घालवताय, कमी खर्चात नोटराईज साठेखत करू किंवा स्टॅम्प पेपरवर साठेखत करू, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आणि आपण या बोलण्याला बळी पडतो आणि अनोंदणीकृत साठेखत करून घेतो. परंतु लक्षात ठेवा, कोर्टातर्फे अनोंदणीकृत साठेखतावरून खरेदी खत करून घेताना आपणास अनेक कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे साठेखत करताना आणखीन एक सावधानता म्हणजे साठेखतामध्ये आपला व्यवहार पूर्ण करण्याची मुदत स्पष्टपणे लिहा की 3 महिन्यांमध्ये 6 महिन्यामध्ये ठरलेला खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्याचा आहे, की ज्यामुळे साठेखतामध्ये मुदतीबाबत स्पष्टता येते. आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की साठेखत करत असताना जमीन मालकाला टोकन रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स रक्कम किती द्यायची. तर बघा, ही रक्कम किती द्यावी याबाबत कोणत्याच कायद्यामध्ये काहीच रक्कम नमूद नाही. परंतु माझे वैयक्तिक मत असे आहे की साठेखतामध्ये जमिनीच्या ठरलेल्या एकूण मोबदल्यापैकी 45 ते 50% रक्कम दिली तरीही चालेल. जास्तीत जास्त 60% रक्कम द्या, परंतु त्यापेक्षा जास्त रक्कम देऊ नका. कारण अनेक वेळा असेही होते की व्यवहार 20,10,000 रुपयांचा आहे आणि साठेखतामध्ये 20 लाख रुपये दिले जातात आणि उर्वरित 10,000 रुपये खरेदीच्या वेळेस देण्याचे ठरते. म्हणजे जमीन मालकाला 99% पेक्षा जास्त रक्कम मिळाल्यामुळे तो खरेदीला येण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळे 60% रकमेपेक्षा जास्त रक्कम ही जमीन मालकास कधीही देऊ नका. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर ॲग्रीमेंट म्हणजेच ठरलेला व्यवहार आणि खरेदी दस्त म्हणजेच पूर्ण झालेला व्यवहार. त्यामुळे असा व्यवहार करताना घाई गडबड अजिबात करू नका. कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय किंवा कागदपत्रे तपासल्याशिवाय मोठ्या रकमा देऊही नका. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.